किती दिवस झाले येऊन गाई? महिना झाला. बरं बरं. 2 तारखेला गेलो. कधी येले? 2 तारखेला आज 7 तारीख. बरं. 4 दिवस वर झाले. धार काढू देते काय? धार नाही. किती व्यथ झाली? 7. 7 व्यथ. आता हे 7वी व्यथ आहे का? 7 वर. बरं बरं. गाईला किती खोंड किती कालवडी झाल्या? 2 कालवडी 4 6 5 कोंड झाले. 5 खोंड आहे. 2 कालवडी. बरं. मग या अगोदर झालेल्या खोंडात ह्या खोंडात काय फरक वाटतोय काय? अगोदर पण चांगलं होतं आणि ही पण त्यापेक्षा चांगला. बरं. जे पाहिजे ते वाटतंय. चांगला आहे. बरं. काय निर्णय घेत? वासराचा निर्णय काय घेतलाय? संगोपन करायचं आहे का पैसे आल्यावर द्यायचं? आता त्यावेळेस विक्रीच करतो आपण शेतकरी. हां, म्हणजे जेव्हाचे तेव्हा निर्णय. बरं, ठीक आहे. आणि जो बैल भरवला आता गायला तुम्ही, त्या बैलाची कल्पना माहिती कधी मिळाली? हे आपलं किल्लार शेतकरी चॅनल पण तिथले माहिती मिळाली आपल्याला. आणि चॅनल कधीपासून फॉलो करता? चॅनल 2-2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष झाले. त्यावेळेसपासून. अजय भाऊ, काय अनुभव आला खिल्लार हा चॅनल बघत असताना? चॅनलमधनं जरा माहिती भरपूर मिळते. खिल्लारचे जे आहे कुठं बैलाची माहिती, खिल्लारचे कुठं संगोपन कसं चांगलं करते ती जरा माहिती मिळते चॅनल पण. चॅनलवर माहिती तर अशी तुम्हाला भरपूर मिळत असणार आहे, कारण फोटो व्हिडिओ भरपूर असतात, मीडिया भरपूर असते. तर एक आत्मविश्वास आलाय का चॅनल बघत असताना? हा आपला आत्मविश्वास येतोय. बरीच माहिती मिळाल्यामुळे कसं चांगलं म्हणजे त्यातून समजते कसं असते, काय नाही, संगोपन कसं करायचं काय. या चॅनलची ओळख व्हायच्या आधी काय म्हणजे किती आत्मविश्वास होता आणि चॅनल बघितल्यानंतर किती आत्मविश्वास आला? किती टक्के फरक पडला? पहिले काय एवढी माहिती होत नव्हती. पण आता जरा कसं आहे चॅनल बघितल्यामुळे जरा फरक पडलाय. चॅनल बघितल्यावर वाढवावं असं वाटतंय का? वाढवावं वाटतंय. त्याला सांभाळायची ताकद द्यावी अशी वाटते. होय. बरं. चॅनल ओळख व्हायच्या आधी काय वाटत होतं? अगोदर पण सांभाळतोय तसं आहे. पण हे असं आपलं पहिल्या परंपरेत आहे सांभाळतो. मग काय बदल केलाय चॅनलची ओळख झाल्यापासून? कसं असतं ही समजते. चॅनल मार्फत काय माहिती मिळते नवीन नवीन, त्यातनं आपल्याला जरा शिकायला मिळते. बरोबर. आता किती दिवस झाले येऊन? 1 महिना झाला. 1 महिना झाला. बरं. गाई येल्यानंतर म्हणजे कोण फोटो व्हिडिओ वगैरे काढले होते का? नाही. म्हणजे आज खिलार शेतकरी यूट्यूब चॅनल पहिल्यांदा काढलेत का? पहिल्यांदा काढले. ठीक आहे. बांधा. वासरू मोकळंच असतं का? मोकळं असतं. बरं. जन्म झाल्यानंतर कलर असाच होता का? गडद होता. यापेक्षा जरा थोडा. याच्यापेक्षा गडद होता का? बरं. दूध पूर्ण वासराला असते? पूर्ण वासराला का थोडं काढत असतंय? काढायची काय भानगड? त्याला गोंजरताय का तुम्ही? नाही. हात वगैरे लावताय कधी? नाही. ठीक आहे. बांधा. सावलीत बांधा. मग त्याला आता कधीपर्यंत मोकळा ठेवायचा असा? त्याला आता संध्याकाळी जरा बांधतो. मोकळं असते. कसं आहे कुत्र्याला ताप आहे. बरं. बांधलं कुठं अडकलं म्हणजे ते तापातून जरा मोकळं देऊ ते थांबते. बरं बरं बरं.